आपण जर तसं जर बारीक जर पाहिलं तर शेवटचा प्रसंग तुम्ही डोळ्यासमोर आणा. पत्नी दारात, मुले अंगणात, गाय गोठ्यात, पैसा बँकेत, पण चितेला अग्नी लावणारे हजारो जण असतात. मात्र चितेत आपल्याला एकट्याला जळावं लागतं, नाही का? आराम के सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के लोग सभी दुनिया में कोई किसी का नहीं. जब टिकट मिला है जाने का डेरा क्या मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं. गर्दीत पेटावरच आहे, पण पेटावं लागतं एकट्याला. शकी तोडतील कटीसूत्राची, निर्दय होती आप्तची. त्या प्रसंगी निर्दय आपल्याच घरातले होतात. आपल्याला त्यावेळेस कोणी सोडत नाही. ह्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये तुम्ही आम्ही बद्धातले फसलेलो आहोत. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी चक्रे शयनम. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा. एखादा माया में किती भावे भजिता, किती भावे भजिता, किती भावे भजिता. जन्मा यावे. मग ही जी आपली फजिती चाललेली आहे ना, पहा ना तुम्ही. समजा आपल्या घरातला जर एखादा मोठा माणूस जर मरण पावला तर त्याच्यासाठी घर रडतं. अजून थोडा मोठा असेल तर गाव रडतं. त्याही पेक्षा थोडा मोठा असेल तर तालुका रडतो. अजून मोठा असेल जिल्हा रडतो. त्याही पेक्षा मोठा असेल संपूर्ण महाराष्ट्र रडतो. अजून मोठा असेल तर संपूर्ण भारत रडतो. त्याही पेक्षा मोठा जर असेल संपूर्ण जगत रडतं. पण मोठा त्याला म्हणावं ज्याच्यासाठी परमात्मा रडतो. हो, भगवंताने ज्याच्यासाठी रडावं. तीर्थयात्रा ज्या वेळेला माऊली करून आले आणि माऊलीने देवाला सांगितलं की पांडुरंगा, देवा मी समाधी घेईन तर तुमच्या दारामध्ये घेईन. त्यावेळेला देवाला सांगितलं की तुम्हाला ह्या ठिकाणी समाधी घेता यायचं नाही. तुमचं समाधीचं ठिकाण अलंकापुरीला आहे. मग वेळ ठरली, किती ठरली, दिवस ठरला. जपी तपी संन्यासी वारकरी महानुभाव सर्व त्या दिवशी त्या ठिकाणी अलंकापुरीला आलेले आहेत. आणि माऊली ज्या वेळेला समाधी आणि त्या समाधी पुढे माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवलेला आहे. आणि माऊली समाधीस्थ झाल्यानंतर जड अंतकरणाने त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याने त्या समाधीला शेळा लावली. आणि त्यावेळेस त्या क्षणी त्या प्रसंगी त्या ठिकाणी असणारे जपी तपी संन्यासी वारकरी नामदेवरायांची चारही मुलं नारा माधा गोंदा विठा सर्व रडू लागले. महाराज ज्या वेळेला सर्व रडू लागले ना, त्यावेळेला पांडुरंग परमात्माही रडू लागले. आणि पांडुरंग परमात्मा ज्या वेळेला रडू लागले त्यावेळेला रुक्माई मातेला आश्चर्य वाटलं. रुक्माई माता बोलू लागली, देवा सगळं जगात रडू लागलं म्हणजे त्या जगाचे अश्रू पुसण्याचं काम तुमचं आहे देवा, आणि तुम्ही रडता असा कोण आहे तो? महाराज देवाने रडतच उत्तर दिलं. देव म्हणती रुक्मिणी हाचे एक योगी देखील नाही, हेचे ज्ञान संजीविनी गान त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी जो याची निहाळील दृष्टी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भोगासी. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा याचे निदर्शन होती. अलंकापुर हे सुपीठ पूर्वी येथे होते, नीलकंठ ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथेची पैकी. इंद्र यवनी या भूमीची याग संपादिले अहर्निशी इंदुरीची पंचक्रोशी या पासूनी. भोवती वनवल्ली वृक्ष येथे देव यवनी होती पक्षी, हे असे नित्य साक्षी आसती नासती उदती.
हे पंढरेवनी सोपे जणांचे हरवया पापे कले काळ कोपले या कोपे त्याचे नचले रंगा परासी आईसे सांगता हरीशी प्रेम संडले रुक्मिणीशी. का रडता म्हणणारी रुक्माई रडू लागली महाराज. तेव्हा देवानं विचारलं रुक्माई तुम्ही काय रडता. देवा 22व्या वर्षी हा महात्मा समाधी घेतो म्हणून मला रडू येत नाही, पण समाधीच्या वेळेस जगाच्या बापाला रडवितो. हा हिरा ज्या मायबापाच्या पोटी जन्माला आला त्या मायबापाबद्दल मला दुःख होतं. म्हणे धन्य धन्य जयाची आकुशी ज्ञानदेव जन्मले. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता 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 साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा. मग महाराज मोठा त्याला म्हणतात की ज्याच्यासाठी परमात्मा रडतो. हो तुम्ही आम्ही मोठे मोठे कोणला म्हणायचं आपल्या आपण बरोबर जे घेऊन जातो ना. बर आयुष्यभर मनुष्य परमार्थ करतो. आयुष्यभर परमार्थ परमार्थ ह्या शब्दाचीच अर्थ नाही. परमार्थ म्हणजे नेमकं काय हो नाही का. परमार्थ ह्या शब्दाचा अर्थ काय सांगू तुम्हाला. अर्थ मला परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. परम म्हणजे श्रेष्ठ अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणं म्हणजे परमार्थ करणं. आणि तुम्ही आम्ही ज्याला खरं धन समजतो ते खरं धन नाही. खरं धन सांगू. अरे ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही, ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही, आणि जे धन आम्ही मेलो तरी आमची संगत सोडत नाही. संपदा तयाची न सरे कल्पांती जोडवीला भक्ती देव लाभ. खरं धन परमार्थ महाधन जोडी देवा केल्या. आभावया करना हे उपायाला भाजे. परमार्थ महाधन जोडी देवा केल्या. आभावया करना हे उपायाला भाजे. मग परमार्थ हे खरं धन आहे महाराज. हो परमार्थ हे खरं धन आहे. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात की नको नको म्हणा. 2 वेळा महाराजांनी जो शब्द उच्चार केलेला आहे 2 वेळा. एकदा जर म्हणले असते ना नको म्हणा तर मग त्या ठिकाणी आज्ञा केली असती. पण नको नको म्हणा म्हणजे विनंती केलेली आहे. हे परमार्थ करायला आणि आपण कुठून आलो, आपल्याला कुठं जायचं, आपल्याला काय करायचं हे मनुष्य सर्व विसरून गेलेला आहे. काय बोलतो त्यापेक्षा कोण बोलतो नाही का. काय बोलतो नाही तर काय काय दारूबंदीवर भाषण देतात मला. दारू मुकावे मान दारू तबरू जावे छे. दारू बहुत दुर्गंधी दारू ने दुखो खाए छे. कहे दास करगरी अखिर नरक में जावे छे. दारू गांजा मत्ती यारो अक्कल गुम हो जाती है. अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. टाळ्यांचा कडकडाट. गावालाही वाटतं की यांच्या भाषणाने आपलं गाव नक्की व्यसन मुक्तीच्या क्रमांकात पहिले. अरे पण भाषण चाललं कोणाचं ज्याला जास्त झाले त्याच. काय बोलतो हे का काय बोलतो त्यापेक्षा कोण बोलतो. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. मग या ठिकाणी माझं सांग बरं काय काय तुम्हाला सांगतो. महादेवाला आमंत्रण देतात. महादेवाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी गांजा पितात महाराज. आणि मग महादेवाला आमंत्रण देतात. ते आलं खोल दे पलक दिखा दे दुनिया की झलक भम भोले टेकड़ी वाले कैलाश के राजा हमने चिलिम पर है ताजा तू दम लगाने आ जा. म्हणजे महादेव अजून त्या दमाची वाट पाहतो. आणि याला जर विचारलं ना अरे हे महादेव का दरबार है यहाँ ऐसा मत क्या करो. ये भी पेला महादेव का है ना. अरे मग हाच प्याला कसा तुला आवडला. आम्ही तर ऐकलं महादेवानं हर विश्वासन केलं. मग तू घे ना रोगरच्या बाटलीचं 2 ते नाही चालत आम्हाला.
अहो जे करायला पाहिजे ते मनुष्य करत नाही आणि नाही त्या गोष्टी केल्याशिवाय राहत नाही आणि मग याला कारणीभूत आपलं मन आहे मन. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात नको नको मला गुंतू माया दारी. 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 कार्याला जवळी त्रास बरा. कार्याला जवळी त्रास बरा. काळाची उडी पडेल बाजूहा. काळाची उडी पडेल बाजूहा. काळा जवळी त्रास बरा. मग महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात नको नको म्हणा गुंतू माया झाली. काळाला जवळी घासावया. हे म्हणा तुझ्या मायाजाळामध्ये संसारामध्ये गुंतू नको. पण तू जर का रे बाबा या संसारामध्ये मायाजाळामध्ये जर गुंतला की काळाला जवळी घासावया मग काल तुला त्रास देण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही. मग काल मात्र कोणाचीच वाट पाहत नाही. कोणाचीही वाट पाहत नाही. मग कशी वाट पाहत नाही. मग तुमचे आई असू द्या वडील असू द्या सगळे सोयरे असू द्या काळाने उडी मारली ना मग त्या ठिकाणी तो तुम्हाला सोडवणार नाही. जो द्वितीय चरणामध्ये मला काळाची उडी पडेल बाजूहा. 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 सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना तेव्हा माय बाप. काळाची उडी पडेल बाजूहा. काळाची उडी पडेल बाजूहा. सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना तेव्हा माय बाप. काळाची उडी पडेल बाजूहा. काळाची उडी पडेल बाजूहा. मग ज्या वेळेला काळ येणार आहे ना त्यावेळेला तुमचे आमचे मायबाप सुद्धा तुम्हा आम्हाला सोडवणार नाही. अहो तुमच्या आमच्या मायबापाचं काय घेऊन बसले महाराज. पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मायबापाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सोडलं नाही तर तुमचे आमचे मायबाप तुम्हा आम्हाला काय सोडवणार. चेंडू लगोरीचा खेळ ज्या वेळेला चालू झाला ना त्यावेळेला चेंडू यमुना माईच्या डोहामध्ये बुडा आणि चेंडू घेऊन येण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या पाण्यामध्ये डोहामध्ये उडी मारली. उडी मारल्यानंतर सर्व गोपाळ घाबरले आणि गोपाळ यशोदा माईजवळ जाऊन सांगू लागले की तुमचा कृष्ण पाण्यामध्ये बुडाला. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला. यमुना डोई बुडाला. यशोदे
डोई बुडाला ना डोई बुडाला ना डोई बुडाला ना हो डोई बुडाला ना डोई बुडाला ना डोई बुडाला ना डोई बुडाला ना यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना आणि त्यावेळेला यशोदा मातेला सर्व गोपाळांनी सांगितलं की तुझा कान्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा पाण्यामध्ये डोहामध्ये बुडाला आहे. यशोदा माई आली, नंद पाटील आले आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या यमुना माईच्या डोहामध्ये कालियाला बुक्याचा मार देत होता आणि बुक्याचा मार दिल्यामुळे कालिया रक्त ओकत होता. आणि ज्या वेळेला कालियाला बुक्याचा मार दिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा वर आले आणि वर आल्यानंतर मग त्या ठिकाणी यशोदा माईच्या जवळ गेले आणि जवळ गेल्यानंतर मग यशोदा माईने बाळकृष्णाचं पटापटा मुख घेतलं. मला बाळा, आता मला तर वाटलं तू दिसणारच नाही, पण कागाई ज्या वेळेला मी पाण्यात पडलो मग त्यावेळेला मला वाचवण्यासाठी तू पाण्यामध्ये का उडी नाही घेतली, तू उडी का नाही मारली, तू तर एक एक पाऊल मागं सरकत होती, एक एक पाऊल मागं सरकत होती. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा माय बाप. मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मायबापाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नाही वाचवलं तर तुमचे आमचे मायबाप तुम्हाला काय वाचवणार आहे? अहो तुम्हाला सांगतो, सगळे सोयरे असू द्या, देशाचा राजा असू द्या, अहो त्यांची सोडवणूक त्यांचीच त्यांना पंचायत झालेली आहे. ते तुम्हाला काय सोडवतील तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात. सोडवीन राजा देशी दासवणारी 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 आणि कसोयरी भली भाली आणि कसोयरी भली भाली काळाची उडी पडेल बाजूला काळाची उडी पडेल बाजूला काळाची उडी पडेल बाजूला काळाची उडी पडेल काळाची एवढी पडेल वा जेव्हा सोडवेल तेव्हा माय बाप. मग त्या ठिकाणी तुकाराम महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात की देशीचा चौधरी. अहो मला सांगा, राजा दशरथाचं किती वजन हो? जर राजा दशरथ जर स्वर्गामध्ये जर गेला तर इंद्र ताडकन उठायचा आणि अर्धा आसन त्याला बसायला द्यायचा. मग इंद्र ज्याचा मित्र आहे, जगतमाता सीता ज्याची सून आहे आणि ब्रह्मांडाचा नायक प्रभू रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, शेवटच्या क्षणाला 4 पुत्र राजा दशरथाला, पण पाणी पाजायला एकही हजर नाही. 6 वेळाचं रामाचं प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करून राजा दशरथ गतप्राण झाला, पण पाणी पाजायला कोणी हजर राहिलं नाही. मग देशाचा चौधरी राजा जरी असला तरी त्याची त्यांना पंचायत झाली, तो काय सोडवणार आहे तुम्हाला? तो काय सोडवणार? मग तुम्हाला सोडवणार कोण आहे नेमकं? तुम्हा आम्हाला जो सोडवणार आहे तो नेमकं कोण आहे?
मग तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी, तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी. तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी, तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी, तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी. तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी. एका चक्रपाणी वाचोनी, एका चक्रपाणी वाचोनी, काळाची उडी पडेल बाजूहा, काळाची उडी पडेल बाजूहा. एका चक्रपाणी वाचोनी, एका चक्रपाणी वाचोनी, काळाची उडी पडेल बाजूहा, काळाची उडी पडेल वाऱ्यावर. एका चक्र पाणी वाचवण्या. तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे तुला सोडवेना कोणी, एका चक्र पाणी वाचवण्या. तो चक्र पाणी वाचवणार आहे महाराज तुम्हाला. पण तो चक्र पाणी कधी वाचेल, तो कधी आपल्या मागे पुढे उभा राहणार नाही. तो कधी मागे पुढे उभा राहील ज्या वेळेला आपण जसं लेकरावरती आपण आपल्या मुलावरती जसं प्रेम करतो ना, तसं त्या भगवंतावरती जर आपण जर दया केली, प्रेम केलं, त्याच्यावरती जर भक्ती केली, तर तो मागे पुढे उभा राहे संभाळीत आली या आघात निवाराया. तुका म्हणे भार घातली आवारी, होईल केवारी नारायण, होईल केवारी नारायण. तुका म्हणे भार घातली आवारी, होईल केवारी नारायण, होईल केवारी नारायण. त्याच्यावरती भार घातल्यानंतर तो आपल्या मागे पुढे राहून आपला संभाळ करणार आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा आपण त्या भगवंताचा, जसं साधू संतांनी त्याचा ध्यास घेतला, तसा तुम्ही आम्ही सुद्धा त्याचा ध्यास घेतला पाहिजे. मला ध्यास जसं ती आळी असते का, घासावरती आळी महाराज असते ना आळी, मग ती गांधीर माशी काय करते माहितीये का, त्या आळीला गांधीर माशी घेऊन येते, त्या घरट्यामध्ये ठेवते आणि घरट्यामध्ये त्या आळीला ठेवलं का जाताना ती काय करते, त्या आळीला डंक मारते. डंक मारला का मग ती गांधीर निघून जाते. पुन्हा आले का पुन्हा काही वेळ थांबते आणि पुन्हा जाताना त्या आळीला डंक मारते. बरं, गांधीर सगळ्याला चावलेली, चावल्यानंतर ती आग होते महाराज. मग तसं त्या आळीची पण आगच होत होती ना. मग ती गांधीन मासेचा ध्यास ती आळी घेते. आळी काय ध्यास घेते, गांधीने डंक मारे निघून जाईल, गांधीने डंक मारे निघून जाईल. मग हा ध्यास घेऊन 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 त्या आळीला पंख फुटतात आणि ती आळी गांधीन मासी होती. मग जर तुम्ही आम्ही जर त्या पांडुरंगाचा, विठ्ठलाचा, साधू संतांचा जर ध्यास घेतला तर तुम्ही आम्ही काय पांडुरंग होणार. बर, आपण समाजामध्ये आपण काय म्हणतो सर, हे संत साधू. अहो संत कोणाला म्हणतात महाराज, संत कोणाला म्हणतात, त्याची संत ज्याचा हे तविठाई, जमता
त्या भगवंताचं चिंतन आहे, साधू संतांचं चिंतन आहे. रोमामध्ये जसं भगवान श्रीकृष्णाचं ध्यान अर्जुन करीत होता, रात्रंदिवस त्या ठिकाणी, रात्रंदिवस. मग त्या माधव पुढे उभा काय का 18 दिवस युद्ध चाललं होतं. 18 दिवस महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावरती 18 दिवस युद्ध चाललं होतं. आणि 18 दिवसाचं युद्ध 18व्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत, अर्जुना उतर खाली. अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही उतरा. अर्जुना तुला सांगितलं ना खाली उतर, देवा तुम्हाला सांगितलं ना खाली उतरा. अर्जुना खाली उतर, देवा खाली उतरा. आणि अक्षरशः भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या अर्जुनाला ढकलून खाली दिले. आणि अर्जुन खाली उतरल्यानंतर मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने रथावरून खाली उडी मारली. आणि उडी मारल्याबरोबर रथ पेटला. रथ पेटल्याबरोबर त्या रथाचा कोळसा झाला मला. आणि मग अर्जुनाने तोंडात बोट घातलं, म्हणजे देवा काय अर्जुना, हो रोज नित्य नियमाने मी खाली उतर, मग अगोदर मी खाली उतरायचं, तुम्ही खाली उतरायचं, मग नंतर मी खाली उतरत होतो. मग आज शेवटच्या दिवशीच असं का केलं, मला अगोदर खाली उतरवलं, तुम्ही नंतर खाली उडी मारली. मग अर्जुना तुला वाटतं का रे पलीकडच्या पार्टीमध्ये मातीचे द्रोण हे? अरे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, रथी महारथी, एक विश्व निर्माण करण्याची, एक विश्व नष्ट करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. अरे अर्जुना, पहिल्या दिवशी तुझी होळी झाली असती, मी तुझ्या पुढे होतो म्हणून तू युद्धामध्ये जिंकलास आणि वाचलास. तसं प्रत्येकाच्या त्या शरीररूपी रथामध्ये तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा अंशिक रूपाने वास करतो. तुमचं आमचं शरीर चालवण्याचं ड्रायव्हरचं काम आमचा भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडुरंग करतो. आणि ज्या वेळेला त्या शरीररूपी रथामधून तो खाली उडी मारणार आहे ना, त्यावेळेला राम नाम सत है. जाऊ द्या रे, पटकुनी जाऊ द्या. मग सगळ्यांची गडबड, सगळ्यांची घाई. पण जोपर्यंत तो आपल्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत कोणाची चटका देण्याची ताकद आहे का? तुमच्याकडे काळी असली तर तिच्या नावावर काळी थोडी चटका देवर शरीराच्या काय म्हणते बघा. त्यांच्या अंगात श्रीकृष्ण परमात्मा आहे ना, पांडुरंग आहे त्यांच्या अंगामध्ये, त्याच्यामुळे ते सहन करणार नाही. पण त्यांच्या अंगातून ज्या वेळेला तो पांडुरंग परमात्मा निघून जाईल त्यावेळेला चटका द्या, आग्नी द्या, पुरून टाका, नाही तर जाळून टाका. 24 तास त्याचं लक्ष आपल्यावरती आहे. 24 तास. मग आपण का बरं त्याचं ध्यान करत नाही? त्याचं ध्यानच आपल्याला नाही, ध्यानच नाही त्याचं. अरे जसं जीवना वेगळी मासोळी कैसा तुका तळमळी. पाण्यातून जर मासा बाहेर काढला ना तर तो तडफडून मरतो महाराज. कन्या सासुर्यासी दाय मागे पडतो निपात, मागे पडतो निपात, मागे पडतो निपात. कन्या सासुर्यासी दाय मागे तशी अवस्था झाली पाहिजे. कन्या सासुऱ्याची जाये मागे परतोनी पाये. पूर्वीचा काळ आहे महाराजा, नाही का? तुकाराम महाराजांचा अभंग पूर्वीच आहे. आता मुलगी जर सासरला चालली, समजा पूर्वी कसं होतं, बैलगाडी जर माहेरला जर येणार असेल ना, माहेरला, तर मुलीचं तोंड ड्रायव्हरच्या बाजूला असायचं, गाडी चालवणाऱ्याच्या बाजूला. मग जुनी लोक हळहळ करायची, महाराज काय ती मुलगी माहेरला आली बरं का, काय कस काय? अहो ती मुलीचं तोंड बघा ना, गाडीवाला काही. आणि जर मुलीचं तोंड जर उलट दिसायला जर असलं ना, गाडी चालवणाऱ्याच्या उलट दिसायला, मग लोक परत हळहळ करायची. अरे माऊली काय
मुलगी सासरला चालली. तू कसं काय रे म्हणतो. अरे ती बघ ना, ती माग पाठी माग. कन्या सासुऱ्याची जाळे मागे परतोनी पाहे. पैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. ती अवस्था जी आहे ना साधू संतांची. तुम्ही राका कुंभाराचं चरित्र ऐकलं असेल महाराज. पंढरपूरचे राका कुंभार. कुंभार तो राका, लक्ष देऊन ऐका बरं का भाऊ. कुंभार तो राका कांता त्याची बंका कन्या न मुंका. तिघे जण पंढरी क्षेत्रात राहते आनंदेवाचे रे गोविंद स्मरणाते. पंढरपुरामध्ये आनंदाने ही तिघे जण राहते. ते राका कुंभार, पत्नीचं नाव बंका, मुलीचं नाव बंका. एक दिवशी राका कुंभाराने ते मडक्यांचा जो आवाज असतो ना, ती भट्टी ती पेटवली आणि पेटवल्यानंतर जाळ झाला. जाळ झाल्यानंतर भक्ष्य आणण्यासाठी ज्या वेळेला ती मांजर गेली होती, ती भक्ष्य घेऊन आली आणि त्या जाळाच्या कडेने उड्या मारू लागले महाराज. राका कुंभाराने ओळखलं, ही मांजर कोणत्या तरी मडक्यामध्ये वेलेली आहे. हिची पिल्ल कोणत्या तरी मडक्यामध्ये आहे आणि आता जाळ झालेला आहे, आवा पेटलेला आहे आणि निश्चितपणे आता ही मांजराची पिल्ल मरून जातील. राका कुंभार रडू लागला महाराज. मुलीने विचारलं, बाबा का रडता. करावया गेलो प्रपंचाचे हित, पापाचे पर्वत झाले माथा. पुरी प्रपंचाचं हित करण्यासाठी गेलो, कोणत्या तरी मडक्यामध्ये मांजराची पिल्ल आहे, जाळ झालेला आहे आणि आता ती पिल्ले मरून जातील, जळून जातील. रडता कशाला बाबा. मग काय करू पुरी. तुम्ही सांगता ना, त्या पांडुरंग परमात्म्याने लाक्षागृहामधून पांडवांचं रक्षण केलं, आग्नेपासून प्रल्हाद वाचवला. मग आपण जर रात्रंदिवस जर भजन केलं तर तो पांडुरंग परमात्मा आपल्यासाठी एवढं पण करणार नाही का. हो पोरी, ठीक आहे. जर माझ्या पांडुरंग परमात्म्याने जर या डेऱ्यात ती पिल्ल जर जिवंत ठेवली तर मी सर्व दान करून टाकेन, सर्व वाटून टाकेन. प्रतिज्ञा केली राका कुंभाराने आणि रात्रंदिवस 3 दिवस बिगर अन्न पाण्याचं त्या पांडुरंगाचं भजन करत ही राहिली. आणि तिसऱ्या दिवशी अग्नी शांत झाला. अग्नी शांत झाल्यानंतर ती जी लाल भट्टी होती, एक एक लाल मडकं बाजूला काढायला सुरुवात केली राका कुंभाराने महाराज. शेवटचं खालचं मडकं, त्याच्यावरलं लाल मडकं राका कुंभाराने बाजूला केलं आणि त्या मडक्यामध्ये राका कुंभाराने डोकवलं महाराज. झाड मोकळून राका कुंभार रडू लागला. मुलीने विचारलं, बाबा रडता म्हणजे पिल्ल मेली वाटत. नाही पोरी, मग का रडता. नवसास पावली भावाई, पंढरपुराने माझा नवस पूर्ण केला. खेळतात ती पिल्ले निर्यात, जिवंत निघाली पिल्ले महाराज. आणि मग सगळं वाटून टाकलं. रानामध्ये जायचं आणि रानामध्ये गेल्यानंतर त्या जंगलात सरपण गोळा करायचे, ते सरपण आणायचे, ते विकायचे, त्याच्यावरती आपलं पोट भरायचं. हा नित्य त्या तिघांचा चालू झाला. एक दिवशी चंद्रभागेमध्ये राका कुंभाराची मुलगी वंका आणि नामदेवरायांची मुलगी आऊबाई शेजारी शेजारी धुनत होत होत्या महाराज. हिचा शिंतोडा तिच्या अंगावरती गेला. हे लहान मुलांची भांडण, शिंतोडा नाही सहन करणार. वैराग्यवान संतांची मुलगी आहे मी. माहितीये नाटककार तुझा बाप. दोघींचं भांडण विकोपाला गेलं. मग नामदेवरायांची मुलगी घरी आली आणि
वडिलांना सांगू लागले म्हणजे बाबा वैराग्यवान संतांची मुलगी आहे म्हणती ती मला खूप बोलली बाबा मला सहन झालं नाही बाबा शांत हो पोरी मी विचारतो देवाला मग नामदेवराय येतात पंढरीरायाकडे आणि मग देवाला म्हणतात देवा काय नाम राका कुंभाराने घेतले वैराग्य काहो केला त्याग संसाराचा मला तर नाटक वाटतं देवा हे नाही नामा तसं नाही वा नाही देवा परीक्षा घेऊ आपण आणि मग परीक्षा घेण्यासाठी ही तिघेजण ज्या जंगलामध्ये राका कुंभार पत्नी बंका मुलगी बंका जात होती सरपण आणण्यासाठी त्या ठिकाणी पंढरीनाथांनी काय केलं ज्या रस्त्याने ही तिघेजण जात येत होती त्या रस्त्यावरती एक सोन्याचं कळ टाकलं बरोबर का परीक्षा घ्यायला नामदेवराय पंढरीनाथ आणि रुक्माई माता परीक्षा घ्यायला राका कुंभार पत्नी बनता मुलगी बनता परीक्षा द्यायला ज्या रस्त्यावरती सोन्याचं कडे टाकलं होतं ना त्या रस्त्याने ती तिघजण राका कुंभार पहिल्यांदा आला आणि ते सोन्याचं कडं त्या ठिकाणी पाहिलं राका कुंभार दुरून निघून गेला नंतर पत्नी बंका आली तिने ते सोन्याचं कडं पाहिलं ती दुरून निघून गेली ही दोघं पुढे मायबाप गेल्यानंतर यांनी असा विचार केला आपण वैराग्य धारण केलं आपल्याला कळलंय सोन्याला स्पर्श करायचा नाही पण जर आपल्या मुलीला जर हे समजलं नाही आणि तिने जर त्या सोन्याला स्पर्श केला तर आपल्या वैराग्याला कलंक लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून माय मागे आली आणि त्या ठिकाणी ओंजळभर माती घेतली आणि त्या सोन्याच्या कड्यावरती टाकली पुढे गेली नंतर ती मुलगी त्या ठिकाणी आली महाराज आणि मुलगी त्या ठिकाणी थांबली आणि मोठ्याने रडायला सुरुवात केली मायबापाने विचारलं काय झालं पोरी पश्चाताप झाला बाबा कशाचा तुमच्या पोटी जन्म घेतल्याचा म्हणजे काय त्या मातीवर माती टाकण्याची काय गरज होती मायबाप जवळ आले पोरीला तो त्याला बाळा तू तर आमच्या आई पुढे गेली आम्ही सोन्यात आणि मातीत अंतर समजत होतो तू सोन्याला ही माती समजलं देखून या धन मृत्यू के समान देखून या धन मृत्यू के समान देखून या धन मृत्यू के समान नवविधा रत्न जैसे धोले नवविधा रत्न जैसे धोले नवविधा रत्न जैसे धोले महाराज अशी रत्न जर मायबापाच्या पोटी जर जन्माला येत असतील कुली कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरित वाटे देवा ज्यांच्या जे वस्तू श्रद्धा आहे ना प्रथम पुण्यस्मरण पहिलं प्रथम आज मुलं सुद्धा त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांसाठी करतायत भास्कर व्हायला या ठिकाणी तो कार्यक्रम ठेवणं हा खर्च करणं अहो शहराने जाऊन बघा माय बापाला कोणी विचारत आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया ओ आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया पिता को कोई न माने औरत को बहुमान औरत को बहुमान आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान
सेवा. आणि ज्या वेळेला कुठेही लांब जाण्याची गरज नाही. तसं जर पाहिलं तर आपल्या आई वडिलांची जरी आपण आपल्या घरामध्ये जरी सेवा केली ना, जसं आपल्या दारामध्ये, माझी तर सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, ह्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने हे जे प्रवचन रूपी सेवा आणि ही जी तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली जर द्यायची जर असेल तर आपल्या आई वडिलांना आणि दारात असणाऱ्या गायीचा सांभाळ करा. बाकी दुसरं काही नाही केलं त्यांच्याकडे. हो, ती गाय आहे ना, दारात मध्ये असणारी गाय, त्या गायीला तुम्ही त्या कशाला देऊ नका. तुमच्या पाया पडून सांगतो, मला पाया पडून सांगतो. त्या गायीच्या ज्या वेळेला मी दधीची ऋषींचा ग्रंथ प्रकाशित केला ना, तर त्या बरं का गोपाळे महाराज, दधीच्या ऋषींचा ग्रंथ त्याच्या 33वा अध्याय आहे. आणि तो 33वा अध्याय पद्मभूषण माननीय अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते तो प्रकाशित केला होता. त्यांनी ज्या वेळेला तो 33वा अध्याय वाचला त्यावेळेला मला 4 दिवसांनी फोन केला की महाराज, मला सर्वात जास्त तुमच्या त्या ग्रंथामधला 33वा अध्याय आवडला. त्याच्या संपूर्ण त्या गायीची माहिती दिली होती महाराज. तुम्हाला सांगतो, त्या गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवतांचा वास आहेच आहे, त्याच्यात वाद नाही. पण तिचं गोमूत्र, तिचं शेण हे सर्व पवित्र आहे. तुमच्या घरामध्ये, तुमच्या दारामध्ये जशी तुळस आहे ना, तशी आपल्या दारामध्ये ती गावरान गाय पाहिजे. बरं, त्या गायीने तुम्हाला लहानपणापासून दूध दिलं. ती गाय जर मेल्यानंतर तिला जर शेतामध्ये जर पुरलं ना, तर त्या ठिकाणी तिचं खत, त्या खतासारखं दुसरा पावर कोणताच नाही महाराज. आणि एवढा त्या गायीचा आपल्यावरती उपकार, आणि ती गाय आपण कसाबाला पारद्याला फक्त 300-400 रुपयासाठी द्यायची महाराज. अरे ज्या वेळेला तो पारदी येतो ना, तो कसाब येतो ना, त्यावेळेला त्या गायीला आपण 300-400 रुपये दिल्यानंतर ती गाय ज्या वेळेला तो पारदी तिला ओढत असतो, ती हिसक देत असती, ती महाग पाहत असती, आणि तिच्या डोळ्यातल्या आसूरच्या धारात तुम्हाला आम्हाला दिसत नाही महाराज. ती सांगत असते आपल्या धन्याला, ए धन्या, आणि आयुष्यभर मी तुझ्यावरती अमृताचा वर्षाव केला रे, आणि तू 400-500 रुपयाला मला त्या कसाबाला विकतोस. ज्या वेळेला ती गाय तो पारदी घेऊन जातो त्यावेळेला तिला पाळायला घेऊन जात नाही मला. घसरगुंडी असते, आणि त्या घसरगुंडीवरती पहिल्यांदा ती गाय सोडण्यात येते, आणि गाय सोडल्यानंतर ती गायच्या कांड्या फाकल्या जातात. ती घसरत घसरत 100 उकळलेल्या पाण्यामध्ये गाय पडते, आणि नंतर तिला क्रियेच्या साहाय्याने काढलं जातं, आणि नंतर तिचे तुकडे तुकडे केले जातात. आणि यांना जर विचारलं ना, अरे 100 उकळलेल्या पाण्यामध्ये तिला तडफडून का मारता, त्यावेळेला ते सांगतात, ज्यावेळेला ही गाय 100 उकळलेल्या पाण्यामध्ये तडफडून म्हणतात त्यावेळेला तिची त्वचा मुलायम होते, आणि मुलायम झालेल्या त्वचाला परदेशामध्ये लाखांनी रुपये मिळतात. आणि जे आमच्या हिंदूंचा आराध्य दैवत आहे, जी गाय आम्हाला भगवंतापेक्षाही जास्त पूजनीय आहे, आमच्या माता पित्यापेक्षाही पूजनीय आहे, त्या गायीला तुम्ही खुशाल 500, 600, 700, 800, 1000 रुपयाला विकता. माझे हात जोडून सर्व माता विनंती आहे, त्या गायीला त्या कसाबाला देऊ नका. आईची गायची सेवा केली ना, तुम्हाला बाकी जगामध्ये काही करायची गरज नाही. तो कबीर मुसलमानाच्या घरामध्ये जन्माला आला, पण त्या ठिकाणी आपलं येताना विषय झाला महाराज, कसं मरे ठेवा महाराज. शेतामध्ये, घरी, कुठं गावात, इकडं मरण येण्यापेक्षा समजा आता माझं प्रवचन चाललंय, मला जर ह्याच ठिकाणी जर मरण आलं तर याच्यासारखं भाग्य जगामध्ये दुसरं कोणतंच नाही हो. ताजुद्दीन महाराज नाही का, मुसलमान ताजुद्दीन महाराज, आवाजून सांगावं लागतं महाराज, आवाजून. मी बरेच कार्यक्रम त्यांचे ऐकले,
अशा बऱ्याच कार्यक्रमामध्ये ते कायमच्या मनाची तुम्हाला काल्याच्या कीर्तनामध्ये बरं न्यावं. आणि झालं ना महाराज तसं काल्याचे कीर्तन चाललंय आणि काल्याचे कीर्तन चालू असताना त्या ठिकाणी समाजाला त्यांनी सांगितलं ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही ना त्यांनी वटवर करा. त्यांना त्यांच्या माय बापाची शपथ त्यांनी वटवर दिली. कार्य म्हणला घ्या खाली अर्ध्या कार्य एका मुसलमानाने मराठ्याला सांगावा तू माळ घाल काय तर पण जाया काय तर पण चालू कीर्तनामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये त्या ताजुद्दीन महाराजांनी आपलं शरीर टाकून दिलं आणि तो आत्मा त्या भगवंताच्या शरीरामध्ये त्या भगवंतामध्ये विलीन करून टाकला महाराज. असे महात्मे जर जन्माला येत असतील जसं माऊली आहेत नाथ महाराज आहेत त्यांच्या तोडीत त्या महाराजांना माझ्या बुद्धीनुसार किंमत आली महाराज. अशा विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला त्या कीर्ती जगमाली राहिल्या त्या कीर्ती जगमाली गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमाली राहिल्या त्या कीर्ती जगमाली. मग ही कीर्ती जगामध्ये राहिली पाहिजे मला. हो मग अशा महात्म्यांना आजही तुम्हाला सांगतो आता सिंधुताई सपकाळ परवा दिवशी वाढले काय जगाने हळहळ केली महाराज. सगळ्या जगाची सगळ्या महाराष्ट्राची मारे घेतात. अशा विभूती जन्माला येतात. चालते फिरते हे संत आहेत महाराज. भास्करगिरी महाराज असतील अण्णासाहेब हजारे असतील हे चालते फिरते संत आहेत चालू चालू समाजामध्ये. मग त्या कबीर आपलं प्रवचनचा टाइम झालेला आहे आता पण आता तुम्ही पण एवढे दंग झालाय घेतो आपण 5-10 मिनिटं नाही का. कबीर महाराज पंढरपूरला यायचे महाराज आणि कायमचे त्या ठिकाणी वारकऱ्यांचं दर्शन ते दर्शन घ्यायचे वारकरी त्यांचे दर्शन घ्यायचे. आणि एक दिवशी काही वारकऱ्यांना कबीर महाराज बोलले म्हणले या कधी आले काशीला तर आमच्या घरी गरीबाच्या घरी वारकऱ्यांचा पाय लागावा अशी माझी इच्छा आहे. चालेल चालेल वारकरी म्हणलं चालेल. आणि मग आपल्या पंढरपूरचे काही वारकरी झेंडे घेऊन काशी यात्रेला गेलेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना आठवलं की आपल्याला कबीर महाराज भेटले होते आणि कबीर महाराजांनी आपल्याला त्यांच्या घरी बोलवलं होतं. म्हणून त्या ठिकाणी ते सर्व संत मंडळी वारकरी मंडळी कबीर महाराजांची चौकशी करत करत घरी पोहोचले. घरी पोहोचल्यानंतर कबीर महाराजांनी पाहिलं अरे हे तर पंढरपूरचे वारकरी आहेत पांडुरंगाचे वारकरी आहेत. खूप आनंद झाला महाराज कबीर महाराजांना. आणि आनंद झाल्यानंतर त्या ठिकाणी ते वारकरी घरामध्ये आल्यानंतर त्यांना बसायला आसन टाकलं महाराज. कबीराच्या घरी आले संत जन झाले रात्र जान प्रहरेत उठोनी कबीरा संतान मन केले
वैसावयाधे त्रैनासन. स्वागत केलं, बसायला आसन दिलं मला. गडबड करू नका, फक्त 5 मिनिटं बाळा. आणि मग कबीर महाराज वारकऱ्यांना बोलवलं, जेवणाचे काय? महाराज आम्ही 2 दिवसापासून उपाशी आहोत. वारकरी बोलू लागले. बरं बरं, ठीक आहे, तुमच्या जेवणाची सोय करतो. घरामध्ये गेले कबीर महाराज आणि बायकोला सांगू लागले, हे ग, काय आपल्या घरी वारकरी आहे, त्याला काहीतरी जेवणाची सोय करा. बायको रडतच सांगू लागली, म्हणजे अहो 4 दिवस झाले आपल्या घरात अन्नाचा कण नाही, आपणच उपाशी आहोत आणि यांना कुठून जेवण द्यायचं. मग कबीर महाराज आणि त्यांची पत्नी यांचं असं ठरलं की आपण गावातला दुकानदार रात्रीचा 8 वाजता झोपी जातो, आपण चोरी करण्यासाठी जाऊ. ठरलं दोघांचं. पण हे त्या मुलांनी, त्यांच्या मुलांनी कमालानी आहे. मग कमाल त्या ठिकाणी आला, म्हणला, बाबा आई तुम्ही थांबा, आई तू घरी थांब, मी जातो बाबा बरोबर. मग कमाल आणि कबीर चोरी करण्यासाठी गेले. दुकानदार झोपला होता महाराज. भिंत फोडली कमालानी आणि फुटलेल्या भिंतीतून कमाल आत गेला. सोन्याचे द्रव्याचे भिक्काडीक पडले होते, स्पर्श नाही त्याला केला. साधू संतांना वारकऱ्यांना खाण्यासाठी काय लागतंय हे घेतलं, फक्त डाळ आणि पीठ, मीठ, कानातून तेल वगैरे एवढं गठोडं घेतलं, बांधलं आणि फुटलेल्या भिंतीतून आपल्या वडिलांजवळ देऊ लागला, बाबा हे घ्या. बेटा बरं झालं, आता आपल्या इथं घरी वारकरी जेवते, चल चल पाठवून. नाही नाही बाबा थांबा, भिंत आपण फोडली बाबा, द्रव्याचे ढिक पडलं नाही बाबा, मी त्या दुकानदाराला जागा करून येतो. संताचं पोरग होतं महाराज ते, तुमचं आमचं थोडं होतं. तुम्ही आम्ही जर त्या घरामध्ये गेलो असतो, दुकानात गेलो असतो, तर आपण ते डाळ पीठ नसतं घेतलं, पहिलं द्रव्य उचललं असतं. मग हे कमाल त्या दुकानदाराला जागा करण्यासाठी गेला. दुकानदार, हो दुकानदार, उठा उठा, तुमचं घर फोडलंय आम्ही आणि आम्ही चोर आहे. डाळ पीठ लागल तेवढंच घेतलंय, ते द्रव्याचे ढिकच्या ढीक पडलेले, दुसरे कोणी घेतील. दुकानदार तपाल होता मला आणि कमाल लगेच पळायला सुरुवात केली. त्या फुटलेल्या भिंतीतून कमाल बाहेर पडणार, त्या दुकानदाराने त्याचे पाय धरले, मुंडकं आलं बापाच्या हातात आणि तो दुकानदार सोडीना. मग शेवटी कमालाने ओळखलं आणि वडिलांना सांगू लागला. कमाल म्हणले, बाबा काय आता जर दुकानदाराने माझं पाय जर आतमध्ये ओढलं, मला जर ओढून घेतलं तर माझ्या मुखावर ओळखतील शेख कबीराचं एका वारकऱ्याचं पोरग आहे, एका संताचं पोरग आहे. रात्रीचं चोऱ्या करतात आणि दिवसा वारकऱ्याला पंक्ती देतात, जेव घालतात. बाबा एक काम करता बाबा. काय बेटा, तुम्ही एक काम करा म्हणले, वारकरी आपल्या घरी जेवले पाहिजे बाबा, संत मंडळी आपल्या घरी जेवले पाहिजे. तुम्ही काळीच निपार करा बाबा, निपुत्रित झाला तरी चालेल बाबा, माझा शिरच्छेद करा, माझं मुंडकं कापून टाका बाबा. माझ्या झाडावर ओळखणार नाही की हे कबीराचं पोरग आहे म्हणून. आपल्या एकुलत्या एका मुलाच्या सांगण्याने त्या वडिलांची काय अवस्था झाली असेल महाराज. पण मागचा पुढचा विचार केला नाही. त्या कबीर महाराजांनी आपल्या एकुलत्या कुलपुत्राचं कुलदीपाचं मुंडकं छाटलं महाराज. ते मुंडकं घेतलं, धारती घेतलं आणि घरी आला. आपल्या बायकोच्या ताब्यात ते मुंडकं दिलं आणि बायकोला त्या ठिकाणी सांगू लागला, माझ्या बाळाने, माझ्या कुलदीपाने, माझ्या पुत्राने मला असं असं मुंडकं कापायला लावलं. तयाचीच कांता तयाचं सारखी भावात नेटकी आवडीची. आणि त्या ठिकाणी डोळ्यातून आसूरच्या धारा येऊन दिल्या नाही पत्नी त्या माईनी. कारण संत मंडळी जेवायची होती, त्यांना जेव घालायचं होतं. एका टोपल्याखाली ते मुंडकं झाकून ठेवलं, जेवण केलं, सगळ्या वारकऱ्यांना जेव घातलं. जेव घातल्यानंतर सर्व जेवल्यानंतर सगळी झोपी गेली, रात्र गेली, सकाळ झाली.
सगळं कार्यक्रम उरकल्यानंतर मग ही संत मंडळी वारकरी निघाली. त्यावेळेला कबीर महाराज बोलावले, थांबा थांबा, मी येतो गावापर्यंत सोडायला. मग कबीर महाराज गावापर्यंत सोडण्यासाठी त्या वारकऱ्यांबरोबर चालू लागले. इकडे त्या दुकानदाराने राजाला सूट केली की ह्या चोराला सुळावरती लटकवा. त्या ठिकाणी सूळ रवला गेला आणि सूळ रवल्यानंतर त्या कमालाचा असणारा तो देह बिगर मुंडक्याचा त्या सुळावरती लटकवला. इकडे ज्या वेळेला कमाल कबीर महाराज वारकऱ्यांना घेऊन निघाले होते त्यावेळेला नेमकं त्या ठिकाणी पोहोचले ज्या ठिकाणी कमाल त्या सुळावरती होता. आणि वारकरी ज्या वेळेला त्या सुळाजवळ गेले त्यावेळेला त्या सुळावर लटकवलेला बिगर मुंडक्याचा तो देह दोन्ही हाताने वारकऱ्यांना नमस्कार करू लागला. वारकरी चकित झाले. महाराज, अरे कबीर महाराजांना वारकरी सांगू लागले, म्हणले महाराज तुम्ही काशीचेच ना? म्हणले हो, काशीचा तुम्ही. अहो वाऱ्या करता करता तीर्थयात्रा करता करता आमचं आयुष्य गेले महाराज. आम्हाला कोणी दंडवत घातला नाही, कोणी आम्हाला नमस्कार केला नाही, पण हे बिगर मुंडक्याच्या सुळावर लटकवलेलं आम्हाला दोन्ही हात जोडून नमस्कार करतोय. हातबल झाले वारकरी, हातबल झाले, त्यांना काही सुधारणा. त्या वारकऱ्यामध्ये चर्चा चालू झाली महाराज. मग त्यांनी कबीर महाराजाला विचारलं, म्हणजे कबीर महाराज हा काय प्रकार आहे? त्यावेळेला कबीर महाराज सांगू लागले, म्हणजे वारकरी बाबा ते असं की ज्या मुलाच्या घराण्यामध्ये वारकऱ्याची सेवा करण्याची परंपरा चालत आलेली असावी आणि वारकऱ्याचं दर्शन न घेता या मुलाचा आत्मा गेला असावा, शरीर गेला असावं, म्हणून ती इच्छा मागे राहिली आणि म्हणून ती दोन्ही हात जोडून नमस्कार करते. बाप सांगतोय आपल्या लेकराचं गुण. वारकरी बोलले, म्हणजे तसं जर असेल ना, तसं जर असेल तर आम्ही आयुष्यभर जे पुण्य कमवलंय, ज्या वाऱ्या केल्या, ज्या तीर्थयात्रा केल्या, त्याचं पुण्य पणाला लावू. परमात्मा जिवंत करेल या बाळाला. काही वारकरी बोलू लागले, अहो जिवंत होईल, पांडुरंग परमात्मा दया करी, पण मुंडकं पुढे, मुंडकं नाही ना. मग कबीर महाराज सांगू लागले, जिवंत होईल का? नक्की म्हणले होईल. म्हणजे माझच बाळे. कबीर महाराज त्या वारकऱ्यांना सांगू लागले, अहो तुम्ही आले ना, आमच्या घरात अन्नाचा कण नव्हता महाराज. पत्नीने मी निघालो, पण माझ्या मुलाने सांगितलं बाबा आईला घरी राहू द्या, चोरी करण्यासाठी मी येतो. माझ्या बाळाने त्या ठिकाणी भिंत फोडली. भिंत फोडल्यानंतर आतमध्ये गेला, तुम्हाला जेवायला लागेल तेवढं धान्य घेतलं, ते गठोडं माझ्याजवळ आणून दिलं महाराज. माझा बाळ सांगू लागला, द्रव्याची ठिकाणी पडलेले, मी दुकानदाराला जागा करून देतो म्हणून दुकानदाराला जागा करण्यासाठी गेला माझा बाळ. माझ्या कुलबी पाणी त्या ठिकाणी ते दुकानदारा भागात पडू लागला. उठवल्याबरोबर त्या फुटाला भीतीतून माझा बाळ बाहेर पडणार, ते पाय त्या दुकानदाराने धरलाय महाराज. माझा बाळ सांगू लागला, बाबा मी पुत्री झाला तरी चालेल, माझा शिरच्छेद करा. माझ्या कुलदीपाच्या, माझ्या पुत्राच्या, माझ्या बाळाच्या सांगावरून मी माझ्या बाळाचा शिरच्छेद केला महाराज. वारकऱ्यांनी सांगू लागले, कबीर महाराज काही झालं तरी चालेल, तुम्ही मुंडकं घेऊन या. कसा परमात्मा पांडुरंग आमचा जिवंत ह्या बाळाला करत नाही ते पाहतो. आणि कबीर महाराज गेले. महाराज ते मुंडकं आणण्यासाठी घरी गेले. घरी गेल्यानंतर संध्याकाळच्या पाऱ्या आईने ते मुंडकं त्या कमालाचं एका खाली झाकून ठेवलं होतं, ते बाहेर काढलं. हे सर्व वारकरी गेल्यानंतर बाहेर काढलं. त्या पाटावरती ते मुंडकं ठेवलं वारकरी गेल्यानंतर. आणि मुंडकं ठेवल्यानंतर
जिवंत बाळासमोर आई जशी रडते ना तशी त्या बाळाच्या मुंडक्याला कवटाळून ती माई रडू लागली. कमाला येऊन पोटासी केला तो उद्धार, लोक तुझ थोर म्हणतील, किती तुझे गुण आठवो मी आता, सत्वधारी सुधा कधी राजा, तुझी माझी भेट होईल पैलासी, सांग शिवापासी नमस्कार. धाय मोकळून मारत होती मला, धाय मोकळून मारत होती. तेवढ्या त्या दरवाजावरती थाप पडली. थांब, रडू नकोस, दरवाजा उघड. हट्टाला पेटल्यात वारकरी, जिवंत होणार आहे आपलं बाळ. दरवाजा उघडला, ते मुंडकं घेतलं आणि कबीर महाराजांनी ते मुंडकं घेऊन त्या वारकऱ्यांच्या ताब्यात दिलं. त्या सुळावरून ते कमलाचं रुंड खाली उतरवलं. त्या शरीरावरती ते मुंडकं जोडलं. आयुष्यभर तीर्थयात्रा करणाऱ्या वारकऱ्यांनी त्या ठिकाणी संकल्प सोडला, माझ्या पांडुरंग परमात्म्याने कमलाला जिवंत केलं, कमाल सजीव झाला महाराज. एक एक चरित्र महाराज, एक एक चरित्र. संत मानवले तिन्ही लोक, संत मानवले तिन्ही लोक, संत मानवले तिन्ही लोक, संत मानवले तिन्ही लोक, कमलाने श्रीराम खंडोनिया तुले, कमलाने श्रीराम खंडोनिया तुले, संत मानवले तिन्ही लोक, संत मानवले तिन्ही लोक. जाता जाता मी एकच सांगेन महाराज, आपली वेळ झालेली आहे. तुम्हाला ऐकण्याचं भान नाही, मला सांगण्याचं भान नाही. सत्कर्म परमार्थ करत असताना माझी एकच कळकळीची विनंती आहे, तुम्ही जगा, दुसऱ्यालाही जगू. दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायचं आणि दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानायचा बस. आणि आपल्या आई वडिलांची आणि दारात असणारी गावरान गायकीची सेवा केली ना, दुसरा कोणता परमार्थ आहे महाराज? जाता जाता मी फक्त एवढं सांगेल, ज्या वेळेला आपल्या मुली गरोदर असतात ना, गरोदर, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा महिना, 9व्या महिन्यापर्यंत म्हणजे ती डिलिव्हरी होईपर्यंत तिच्या पोटामध्ये जे बाळ आहे ना, त्या बाळासाठी तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करा, श्रीमद भागवताचं पारायण करा, छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी चरित्र वाचा. जर त्या ठिकाणी तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण जर केलं तर ज्ञानदेवासारखा मुलगा तुमच्या पोटी जन्माला येईल. श्रीमद भागवताचं जर तुम्ही पारायण केलं तर भगवान श्रीकृष्णासारखा पुत्र तुमच्या पोटी जन्माला येईल. आणि शिवचरित्राचं जर तुम्ही जर चिंतन जर केलं, त्याचं जर पठण केलं तर छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटाला आले. सरपंच वघात आले म्हणून आता सांगतो थोडं, एक 2च मिनिटात आता कार्यक्रम आपण संपून टाकू. शिवाजी राजे प्रतिभाचंद्र रेखे मोठे होत होते, महाभारत आणि पुराणे ऐकत होते. महारुद्र हनुमंताची शक्तियुक्ती आणि शकुनी मामांचा दुर्बुद्धीवर राजाला अंगू लागलं होतं. अचूक नेम धरणारा अर्जुन आणि दशरथराम राजांच्या हृदयावर आपल्या मनांना धार लावित होते, वेगविद्या शिकवत होते. राजांनी अनेक गडकोट किल्ले जिंकले आणि आदिलशाह, मुघलशाह, बादशाह आणि मुघलांची हुकूमत त्यांनी ठुकरून दिली. आणि शेवटी विजापूरच्या आदिलशाहाला ते सहन झाले नाही, त्यांनी विडा मांडला, राजांना पकडला. त्या ठिकाणी तो विडा खानाने उचलला आणि खानाने विडा उचलल्यानंतर खान सरळ त्या ठिकाणी प्रतापगडावरती आला नाही, तिरपा तुळजापुरामध्ये गेला आणि तुळजापुरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तो
त्या तुळजापुरामध्ये भवानी मातेच्या पुढे उभा राहिला आणि भवानी मातेला त्या ठिकाणी आव्हान करू लागला, बताऊ तेरी करामत, बताऊ तेरी आजमत, दाखव तुझ्या पराक्रमाचा चमत्कार. आता त्याच्या अगोदर तुम्हाला खरं एक सांगून जातो. शिवचरित्रकार शिवलेखे ते सांगत असतील की भवानी मातेचा चुरा केला, तिचं पीठ केलं, अजिबात नाही. भवानी माता त्या ठिकाणावर दुसरीकडे नेऊन ठेवली होती महाराज. आणि त्या ठिकाणी त्या खानाचा गैरसमज व्हावा, त्याला असं वाटावं का हीच भवानी माता आहे, म्हणून दुसरी मूर्ती साधी एक दगडाची त्या ठिकाणी बनवली आणि ती ठेवली आणि तिचा चुरा केला. अरे तू काय खान आमच्या भवानी मातेचा चुरा करणार आहे? ठीक आहे, त्या ठिकाणी ती जरी दुसरी मूर्ती असली तरी ती आमची भवानीच होती ना. तिचा चुरा केला, त्याला शिव्या दिला, त्याला शिवगाळ केली आणि नंतर मग तो प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. वेळ ठरली, काळ ठरला, दिवस ठरला. राजांनी जगदंबा मातेचं वर प्रतापगडावरती दर्शन घेतलं, महादेवाचं दर्शन घेतलं. प्रत्येक पायरी उतरत असताना राजांच्या मुखामध्ये एकच नाम होतं, जगदंब जगदंब जगदंब. राजे शमेनाच्या द्वाराशी आले आणि द्वाराशी आल्यानंतर आतमध्ये प्रवेश केला. राजांची आणि खानाची नजरानजर झाली आणि छटपीपणाने खान बोलू लागला, राजाजी आपकी सदर तो अली आदिल शाहची भी बेहतरी नहीं, शायद आप भूल गए की आप एक नाची शख्स है. खान साहेब, ज्याची करणी त्याला काय द्यावे का ते प्रभू रघुनाथाला द्यावे की तुम्हाला? तुम्ही कोण हे आम्ही चांगले जाणतो. तू अपनी हिम्मत बहादुर की शेके बताता है, बेअदब से बुरी राह पर क्यों चलता है? अली आदिल शाह कुतुब शाह बादशाह मुगलों की हुकूमत ठुकरा कर तू मेला आगे बताता है. तेरे पास जितने भी किले मेरे काबू में नहीं, मेरा बात हाथ बन जा. आणि राजाने खानाला आलिंगन देण्यासाठी हात बसवले. जर मृत्यूचा जबडा असतो, त्या जबड्यामध्ये तो स्वराज्याचा, देवधर्माचा, आई साहेबांच्या पुत्र सुखाचा सर्व स्वतः घास घेऊन पाहत होता. खानाने नेलेल्या राजाला आलिंगन देण्यासाठी हात बसवले. त्यावेळेला सूर्य चमकला, चित्रगुप्ताची लेखणी थांबली आणि यमदूताची छाती धड करू लागली. खानाने राजाला आलिंगन दिलं, डाव्या काठीमध्ये मान दाबली आणि उजव्या हाताने महाराजांच्या राजांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसली. खरकना वाजला. राजाने ओळखलं, खानाने घात केला, प्रथम घात त्याने केला. मग राजाने एकही क्षणाचा विलंब न करता ज्या बिचवामध्ये, ज्या वाघ नख्यामध्ये ती भवानी माता दडून बसली होती, ती वाघ नखे आणि तो बिचवा खानाच्या पोटामध्ये घातला आणि खानाचा संपूर्ण कोठा बाहेर काढला. खानाने प्राणाची किंकाळी फोडली. दगा दगा नऊ नऊ दुश्मन ने मुझे कत्ल का औषध मार डालो. अरे खान आता कशाला मरतो? ज्या वेळेस भवानी मातेपुढे तू नतमस्तक झाला पाहिजे त्या ठिकाणी तिला तू शिव्या घातल्या. अरे ज्या भवानी मातेचा जोगवा बघायला पाहिजे त्या ठिकाणी तू तिच्यावरती वार केलं. अरे ती भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने, बिचव्याच्या रूपाने आणि वाघ नख्याच्या रूपाने प्रकट झाली आणि महिषासूर खानासारख्या त्या अफजल खानाचा तिने कोथळा बाहेर काढला आणि त्याचा वध केला. इंद्रजिबी ध्रुंबपर भाडवस हंबपर रावणस दंबपर रघोत्कुल राजे पवनमणि महापर शंभूरती महापर जसवंश बागर रामदूत राजे द्रवाद्रुम दंडपर चीतामृग झुंडपर भूषण वितुंडपर जयशय राजे तेज तमान समर कनकनि कंसपर तम्रेंच वंशपर शेर शिवराजे शेर शिवराजे शेर शिवराजे छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. झालेली सेवा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करतो. शेवटची सामी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी, माझा देवा तुम्हासी.